आज आमच्या नवरोबाला खायचे होते गुलाबजाम. मग काय ते येतानीच घेऊन आलेले होते पॅकेट. मग काय आता करावंच लागणार ना. मग काय ठीक आहे म्हटलं, चला घेतलं पीठ मळायला आणि पीठ इकडं मळणं चालूच होतं. तेवढ्यात माझा व्हिडिओ अडकला. आता हे व्हिडिओ किती वेळेस अडकलं आणि कधी व्यवस्थित होईल माहीत नाही. तर इथं बघा पीठ पण चूर्ण झालं, एवढा व्हिडिओ अडकला होता. आणि आता इथं पीठ एवढं छान झालेलं आहे ना, मस्त एकदम छान मऊसूत झालेलं आहे. आणि हे काय मी हाताला तेल बिल लावलेलं नाही, तर हे पीठ मळून मळून एवढं छान पीठ मळलं की तेल त्याच्यातून सुटत आहे. पीठ जर आपण व्यवस्थित नाही मळलं तर ते हाताला चिटकायला लागतं पीठ. त्यासाठी पिठातून तेल निघेपर्यंत पीठ चांगलं व्यवस्थित मळायचं. आणि असे गोल 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 जसे आपल्याला आकार पाहिजे तसा आपण आकार बनवू शकतो. तर मी इथं गोल आकाराचे मस्त मिडियम साईजचे गुलाबजाम बनवून घेत आहे इथं. तर गुलाबजामचं पीठ एवढं छान झाले की एक पण रेष येत नाही. आणि गुलाबजाम बनवताना ना हाताचा जो आपला मध्यभाग असतो ना खोलगट, त्या भागाने आपण गुलाबजाम मळून घ्यायचे. आणि इथं ना मी गुलाबजाम मळताना ना त्याच्यामध्ये पाणी नाही वापरलं, तर दूध वापरलं आहे. तर एका पॅकेटला मी 1.5 कप दूध, आपलं चहा प्यायचा जे कप असतो स्टीलचा, तर तेवढं मी 1.5 कप असं दूध वापरलेलं आहे. आणि दूध मी डायरेक्ट एकदाच टाकून देत असते पिठामध्ये. कारण की जर आपण थोडं थोडं जर दूध ॲड करत गेलो ना तर ते पिठाचा पूर्ण खराबा होतो, व्यवस्थित गुलाबजाम होत नाही. खूप वेळ पण लागतो, नंतर ते गुलाबजाम तुटायला पण लागतात. त्यासाठी ना एकदाच 1.5 माप टाकून द्यायचं काय म्हणतात आपलं दूध. आणि मग आपले गुलाबजामचं पीठ चुरून घ्यायचं. तर इथं माझे गुलाबजाम सगळे झालेले होते. तेल मी आधीच गरम करायला ठेवले होते आणि एका साईडला माझा पाक पण शिजत होता. तर इथं माझं गुलाबजामचं आता जास्त गुलाबजाम मी कढईमध्ये सुरुवातीला टाकलेले नाही आहेत तेलाचं स्ट्रक्चर वगैरे बघून. तर मी इथं 7 ते 8 गुलाबजाम इथं तेलामध्ये टाकलेले आहेत आणि इथं तळून घेत आहे. ह्या फर्स्ट गुलाबजाम टाकला होता मी तेल तपले न तपले बघायसाठी. त्यासाठी तेल तपलेलं होतं, मग मी गॅस बारीक केलेला आहे. आणि ते जेव्हा आपण गुलाबजाम तळायचं तेल ठेवतो त्यावेळेस तेल जर आपलं एकदम गरम झालं ना तर लगेच आपला गॅस बारीक करून टाकायचा, एकदम बारीक स्लो. कारण की जर आपण जर आपलं गॅस जर म्हणजे पूर्ण फुल जर ठेवला आणि त्याच्यावर जर आपण गुलाबजाम तळत राहिलो तर परत अजून कसं होणार, तेलात टाकल्या गुलाबजाम लगेच काळा जर होणार आणि आपल्याला वाटेल की वरून भाजला पण मधातून कच्चं कच्चं पीठ राहील तसंच. त्यासाठी ना एकदम स्लो गॅस करून टाकायचा तेल तापलं की. आणि म्हणजे तसं केल्यामुळं कसं आरामात गुलाबजाम आपले तळून निघतील आणि मधामध्ये पण पीठ वगैरे कच्चं काही नाही राहणार. डायरेक्ट आरामात व्यवस्थित सगळं मधातपर्यंत तळले जातील. तर आता इथं मी पहिल्यांदा 7-8 तळले होते, पण आता मात्र इकडे मी सगळेच गुलाबजाम एकदम कढईमध्ये टाकून दिले, एवढे केले होते तेवढे. कारण आता मला व्यवस्थित म्हणजे कळायला लागलं ना तेल तापले कसं झाले ते. आणि छान आता अशा प्रकारे गुलाबजाम असे आपण कितीही कढईमध्ये टाकू शकतो. म्हणजे आपलं पण ह्या जागी असं दुसरं कोणते पदार्थ तळत असेल तर ते एकदम जास्त टाकायला नाही जमत ना आपल्याला. तर मस्त आता इकडं माझं गुलाबजाम तळणं चालू होतं आरामामध्ये. आता नवरबाला खायची इच्छा झाली म्हणल्यावर आपल्याला तर करणं भागच आहे. आणि त्यांनाच काय, मला पण गुलाबजाम खूप आवडतात. तर आमच्या इथं तर गुलाबजाम असं केलं की राहत नाहीत जास्त दिवस, लगेच 2 दिवसातच पार होऊन जातात पूर्ण. कारण गुलाबजाम एवढे आवडतात मला वाटतं बहुतेक सर्वांनाच गुलाबजाम एवढे आवडतात ना. सगळ्यांच्या बहुतेक कितीतरी जणांची असं हे असतं की आवडणारी पदार्थ म्हणजे आवडणारा पदार्थ गुलाबजामुन असतो. बहुतेक म्हणजे भरपूर लोकांचा असतो. तर मला आणि आमच्या आहोला, आमच्या दोघांना पण गुलाबजाम भरपूर आवडतात. तर मस्त आता इथं गुलाबजाम मी काढलेले आहे आणि त्याच्यातलं तेल निसरेपर्यंत मी झाऱ्यामध्येच थोडंसं असं खालीवरी हलवत होते. कारण की तेल सगळं खाली निघून जावं, गुलाबजाममध्ये जास्त तेल नाही येऊ नये म्हणून. आणि इथं बघा कोरडफट झालेले आहेत माझे गुलाबजाम आता. आणि इथं आता मी हे गुलाबजाम सगळे काढून साईडला घेतलेले आहेत. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे गुलाबजामचा आपला. आणि 2-3 असे डार्क झालेले आहेत, बाकी सगळे गुलाबजाम नॉर्मल कलरमध्ये आहेत. तर मस्त आता इकडं मी पाक बघते, पाकाचं काय चालू आहे काय नाही. तर पाक आपला मस्त झालेला आहे. मला थोडा डाऊट येत होता, म्हणून बघत होते पाक व्यवस्थित झाला आहे की नाही झाला आहे. तर मी आता हे पाकाचा कसं पाक करताना कधी बी एकतारीच पाक बनवायचा, म्हणजे ह्याच्यासाठी बरं का, गुलाबजामसाठीचं सांगते मी. एकतारीच पाक आपल्याला गुलाबजामला बनवायचा आहे. तर इथं मी तार होतं आहे का नाही बघत होते. ज्याला कोणाला असं नाही कळत त्यांचं डायरेक्ट पाण्यामध्ये सुद्धा असं थोडासा पाक टाकून आपण बघू शकतो. जर ते वर पवत असेल व्यवस्थित छान तर ते ओके असतं. तर इथं माझा पाक ओके झालेला होता. आणि मग मी आता ह्याच्यामध्ये जे गुलाबजाम आपले प्लेटमध्ये काढून ठेवलेले होते ना, ते सर्व गुलाबजाम मी थंड झालेले होते बऱ्यापैकी. तर ते आता मी डायरेक्ट गरम गरम पाकामध्ये टाकून दिलेले आहेत.
आणि आता हे व्यवस्थित सगळं असं फिरवून घेत आहे, जेणेकरून सगळ्या गुलाबजामला आपलं जे पाक आहे ते लागलं पाहिजे. आणि आता 5 मिनटं मी झाकून ठेवते हे. आणि 5 मिनटानंतर मी हे गुलाबजाम आता खाण्यासाठी घेतलेलं आहे. आणि आता मस्त एक 4-5 गुलाबजाम मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत. आणि आता वरून थोडंसं पाक वगैरे टाकत आहे त्याच्यामध्ये. तर मी इथं तुम्हाला आता ना एक गुलाबजाम फोडून दाखवते. तर असं म्हणजे बघता क्षणी खा वाटत आहेत गुलाबजाम, एवढं छान म्हणजे कलर दिसत आहे आणि खूप छान म्हणजे बघायला पण भारी वाटते. असं मला त्या म्हणजे कंट्रोलच होत नाही, असं खावं वाटते. तर पहिला गुलाबजाम थोडा जास्त भिजलेला नव्हता डीपमध्ये, तर हा दुसरा गुलाबजाम घेतला मी. आणि हा बघा किती छान भिजलेला आहे, अगदी 5 मिनटातच एवढा छान भिजला आहे. अजून जास्त वेळ ठेवलं तर लयच लुसलुसीत झाला असता. तर हा पण खूप छान झाला आहे. मला तर म्हणजे असं बघता क्षणी खावं वाटत होतं, तोंडाला पाणी येत होतं. तर मी लगेच अर्धा भाग त्याचा खाल्ला आणि बघते तर काय एक नंबर मस्त झालेला होता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.